विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्यानं शाहिरी काव्याच्या अनुषंगानं चर्चा करत होतो. त्यामध्ये 18व्या शतकामध्ये निर्माण झालेले हे जे शाहिरी काव्य आहे ते डप आणि तुंतुण्याची साथ घेऊन लोकांचं मनोरंजन कसं करू लागलं आणि त्या शाहिरी काव्यामध्ये ज्या शाहिरांनी भर घातली त्या शाहिरांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या काव्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये सुरुवातीला आपण आनंद फंदी या शाहिरांच्या रचनेचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण परसराम हे जे शाहीर आहेत त्यांचे जे लावण्याचं जे स्वरूप आहे, त्यांचे जे पवड आहे त्याचा आपण अभ्यास केला. पण यानंतर ज्यांचा आपल्याला विचार करायचा ते शाहीर म्हणजे शाहीर राम जोशी. शाहीर राम जोशी हे अत्यंत लोकप्रिय असलेले शाहीर आहेत. शाहीर राम जोशीच्या ज्या लावण्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लावण्या आज देखील रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवताना आपल्याला त्यांच्या लावण्या दिसतात. आजही त्यांच्या लावण्याचा आस्वाद घेताना अनेक रसिक आपल्याला या ठिकाणी दिसतात. असे असणारे हे जे शाहीर राम जोशी आहेत त्यांचा जन्म झालेला 1758 ते 1813 हा त्यांच्या आयुष्याचा काय पट आहे. इसवी सन 1758 त्यांचा जन्म झाला आहे आणि 1813मध्ये त्यांचं काय झालेलं निधन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता राम जोशी हे पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य यांना जोडणारा दुवा म्हणून देखील शाहीर राम जोशीकडं पाहिलं जातं. यांचं जे घराणं आहे ते मूळचं सोलापूरचं आहे. तर अतिशय प्रखर विद्वत्तेची परंपरा असलेल्या घराण्यामध्ये शाहीर राम जोशी यांचा काय झालेला जन्म झालेला आहे. प्रखर विद्वत्तेची परंपरा असूनही ते त्यामध्ये न रमता प्रामुख्याने ते शाहिरीच्या फडातच अधिक रमले राम जोशी. त्यांच्या पंडित्व आणि कवित्व यांचा सुरेख संगम आपल्याला त्यांच्या शाहिरीमध्ये या ठिकाणी दिसून येतो. ते पंढरपूरला बाबा प्याधे यांच्याकडे त्याने अध्ययन केले. राम जोशी यांचं जर आपण बालपण पाहिलं तर त्यांचा जन्म सोलापूरचा आहे. सोलापूरला त्यांचं मूळ घराणं आहे. अतिशय विद्वान प्रखर पंडित घराण्यात त्यांचा काय झालेला जन्म झालेला आहे. परंतु राम जोशी मात्र त्याकडे न वळता ते आपल्याला शाहिरीकडे वळलेल्या या ठिकाणी दिसतात. पंढरपूरला असताना त्यांनी बाबा पाधे यांच्याकडे त्यांनी काय केलं अध्ययन केले. संस्कृतचा गाढा व्यासंग असणारा एकमेव शाहीर आहेत. आणि त्यामुळं राम जोशी यांना शाहिरी कवितेतील पंडित कवी असं म्हटलं जातं. कारण संस्कृतवर त्यांचं प्रचंड असं प्रभुत्व आहे. त्यांच्या कवितेला किंवा त्यांच्या शाहिरीला आपल्याला संस्कृत पांडित्यपूर्ण शाहिरी देखील त्यांची बऱ्याच प्रमाणामध्ये दिसते. पुढे ते बाबूजी नाईक बारामतीकर यांच्याकडे आले असताना त्यांची मोरोपंताची काय झालेली भेट झालेली. आपण मोरोपंतांच्या अनुषंगाने चर्चा करत असताना असं पाहिलं होतं की मोरोपंत हे बारामतीला बाबूजी नाईक यांच्याकडं पुराण सांगायचे काम करायचे जसे. आणि त्यामुळं मग बारामतीला बाबूजी नाईक आणि प्रामुख्यानं शाहीर राम जोशी यांची त्या ठिकाणी काय झालेली ओळख झालेली आहे. आपल्याला असं दिसतं की मोरोपंतांच्या परिचयानंतर मोरोपंताच्या उपदेशानंतर पुन्हा रामदेशीनं काय केलं कीर्तन सुरू केलेलं आहे. आणि आयुष्याच्या शेवटी मग पुन्हा आणखी ते आपल्याला शाहिरीकडे वळलेले दिसतात. मोरोपंतांनी त्यांचा जो उल्लेख केलेला आहे कागदोपत्री कवी प्रवर असा केलेला आहे. परंतु स्वतः मात्र राम जोशीनं कवी राय एवढाच आपला उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की राम जोशी बालपणी लहान असतानाच त्यांना काय होतं की या गोष्टीची आवड होती शाहिरी काव्याची. आणि त्यामुळं
आपल्या वडील बंधूंना या गोष्टी समजू नयेत म्हणून त्यांनी काय करायचं पहा की कवी प्रवर या नावाने त्यांनी लेखन केले पहा. आणि मग नंतर त्यांनी कविराय असा स्वतःचा काय केला पहा उल्लेख केला आहे. मोरोपंतांनी मात्र त्यांना कवी प्रवर असं म्हटलेलं आहे पहा. आणि त्यामुळे श्रीमवर्दे असं म्हणतात पहा त्यांच्याबद्दल पहा की संस्कृतच्या अध्ययनामुळे त्यांच्या कवनास विशेषतः शृंगारास संस्कृत वाङ्मयातील शृंगाराचे वळण लागले. तर रामजोशी यांनी जे कवनं रचली त्याला प्रामुख्यानं संस्कृतचा त्यांचा अध्ययन असल्यामुळं संस्कृत वाङ्मयातील वळण त्याला लागलेले पहा. इतर शाहिरांच्या इतकी त्यांच्या लावण्यात मराठी वळण मराठी भावनाही आढळत नाही. तर इतर जे शाहीर आहेत आपण जे आनंद फंदे पाहिले, परसराम पाहिले, सगनभाऊ यांच्या शाहिरामध्ये जे आपल्याला मराठी वळण मराठी भावना जी दिसते ती आपल्याला शाहीर रामजोशी यांच्या लावण्यामध्ये दिसत नाही असं श्रीमवर्दे यांनी म्हटलेलं आहे पहा. त्याचबरोबर त्यांच्या लावण्यामधून शिष्ट समाजाचे प्रभावी संस्कार त्यांच्या वाङ्मयात उमटले दिसतात असं त्यांनी म्हटलेले पहा. त्यांच्या लावण्यात स्त्रीच्या यौवनाची प्रियकरासाठी होणाऱ्या तळमळीची वर्णने असली तरी ती सर्व वैवाहिक जीवनातील प्रस्थापित नीतीच्या मर्यादित राहिली आहेत. त्यांच्या लावण्यामध्ये आपल्याला स्त्रीच्या यौवनाचे सौंदर्याचं वर्णन येतं. प्रियकासाठी होणाऱ्या तळमळीचे वर्णन जरी येत असले तरी ती सुद्धा सर्व वैवाहिक जीवनातील प्रस्थापित नीतीच्या मर्यादित राहिलेली आहेत असं त्यांनी म्हटलेले बा. आपण त्यांची जर लावणी पाहिली की सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली. सुंदराचं वर्णन या ठिकाणी येतं पहा लक्षात घ्या. आणि पुन्हा मग येतं की कुणाची आहे कोण असं की सरदार असं त्यांनी हे म्हटलेले पहा. आणि त्यामुळं त्यांच्या कवनामध्ये त्यांच्या लावण्यामध्ये स्त्रीच्या सौंदर्याचं स्त्रीच्या यौवनाचं वर्णन येत असलं किंवा प्रियकरासाठी होणाऱ्या तळमळीचे वर्णन जरी असले तरीसुद्धा ती वैवाहिक जीवनातील प्रस्थापित नीतीच्या संबंधितच राहिली आहेत असं श्रीमवर्दे यांनी म्हटलेले पहा. त्यांची सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी खूप गाजलेली पहा रामजोशींची. ही रामजोशीची गाजलेली आणि रसिकप्रिय लावणी म्हणजे स्त्री सौंदर्याच्या मोहक आणि उन्मादक वर्णनाचा सुंदर नमुना आहे. त्यांची ही जी लावणी आहे सुंदरा मनामध्ये ही भरली ही त्यांची रसिकप्रिय असणारी अशी लावणी पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचं मोहक आणि उन्मादक वर्णनाचा सुंदर नमुना असणारी अशी लावणी पहा. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. किंवा अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर मारितो लहर मदन तलवार. असा प्रसादिकतेमुळे लावणीच्या सौंदर्यात मोठी काय झाली पहा भर घातलेली दिसते पहा. संस्कृतातील संकेताचे अनुकरण करून मराठमोळ्या स्त्रीचे सौंदर्य व तिचा साज शृंगार रामजोशींनी मोठ्या ढंगदारपणे व्यक्त केला आहे. तर आपण असं पाहिलं पाहिजे त्यांच्यावर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. बाबा पाध्ये आणि बाबूजी नाईक यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्यामुळं साहजिकच त्यांच्या लावणीला देखील संस्कृत भाषेची काय दिसते पहा टच दिसते. त्यांची सुंदरा मनामध्ये भरली या लावणीप्रमाणेच कुण्याग सुभगाची मंजिरी ही लावणी देखील ही सांग सके सुंदरी कुण्याग सुभगाची मंजिरी ही लावणी देखील तशीच प्रसिद्ध आहे पहा. शृंगाराचा भरपूर अवसर असणाऱ्या त्याने श्रीकृष्ण वर्णन लीलापर देखील काही लावण्या लिहिल्या आहेत पहा. त्याच्यामध्येही प्रामुख्यानं राधा आणि कृष्ण यांच्या प्रसंगीच्या क्रीडेचे वर्णन त्यांच्या लावण्यामध्ये आलेले पहा. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राधेने कृष्णाचे व कृष्णाने राधेचे रूप घेतल्यामुळं जो संभ्रम निर्माण झाला त्याने साऱ्या प्रसंगात काही वेगळाच रंग भरलेला आहे पहा. श्रीरंग गोपिको संग धरुणी करी रंग हरी हा बाई कुंजात मातला वसंत सांगू मी काय. आता साहजिकच पहा श्रीकृष्ण त्यांच्या
लीलाचं वर्णन करताना त्या देखील शृंगाराला खूप वाव आहे पहा. आणि त्यामुळे श्रीकृष्ण लीला वर्णनपर त्यांच्या काही लावण्या आहेत आणि त्या लावण्यामध्ये देखील आपल्याला शृंगार येताना दिसतो पहा. आणि त्यामुळं श्रीकृष्ण वर्णनपर असणाऱ्या ज्या लावण्या आहेत पहा त्या देखील त्यांच्या कशात पहा प्रसिद्ध आहेत पहा. त्याच्यामध्ये त्याने द्वियार्थी शब्द योजना केलेली पहा. उदाहरणामध्ये पहा, अंब रगत परी पयोधराने रगडूनी पळतो तरी, काय हा धीट म्हणावा तरी तो नंदाचा मूल, काय गे सांग कनया हरी नवे गे मारुत मे गोतरी. तर यासारख्या नर्म आणि सूचक शृंगारामुळे त्यांची लावणीही लक्षामध्ये राहते पहा. त्याने लौकिक विषयावरील देखील विविध लावण्या रामजोशींनी दिल्या आहेत पहा. लौकिक विषयावर त्याच्यामध्ये विविध रंग त्याने चितारले पहा. त्याच्यामध्ये झाली तरुणपणाची धुळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडी मुळमुळ, अशी विरह भावना व्यक्त करणारी देखील नायिका आपल्याला त्याच्या लावण्यामध्ये दिसते पहा. काय म्हणते ती की, झाली तरुणपणाची धुळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडी मुळमुळ. किंवा दुसऱ्या लावणीमध्ये एक नायिका असं म्हणते पहा, तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पान, मज दुबळीचा राका स्वाभिमान. अशी पतीची विनवणी करणारी पतिव्रता देखील आपल्याला आढळते पहा. तर लौकिक विषयावरील ज्या लावण्या आहेत त्या लावण्यामध्ये विरह, पतीवर जीवापाड प्रेम करणारी नायिका किंवा पती आपल्यापासून दूर गेल्यामुळं त्याच्या विरहानं तळमळणारी नायिका देखील आपल्याला त्यांच्या लावणीमध्ये दिसते पहा. आता लावणी रामजोशीने जसं लौकिक वर्णनपर काय लावण्या लिहिल्या, त्याचप्रमाणे त्यांनी काही पौराणिक आणि देवदेवतांच्या वर्णनपर लावण्या लिहिल्या. लौकिक विषयावर जसे त्यांनी लावण्या लिहिल्या त्याच्यामध्ये त्यांची सुंदरा मनामध्ये भरली, किंवा ही सांग सखे सुंदरी, कुण्या ग सुभगाची मंजरी, यासारखी त्यांची लावणी असेल. किंवा मग झाली तरुणपणाची धुळ, पती नाही शेजेवर सुंदरा रडे मुळमुळ, किंवा तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पान, यासारख्या त्यांच्या लौकिक विषयावरच्या लावण्या कशात प्रसिद्ध आहेत. तशाच प्रकारे त्यांनी देवदेवता आणि काही पौराणिक वर्णन पण काही लावण्या लिहिल्या आहेत पहा. आता या पौराणिक वातावरणापेक्षा त्यांच्या लावण्यामध्ये त्या तत्कालीन समाजातील देवदेवताविषयींचे उल्लेख अधिक प्रमाणामध्ये येताना आपल्याला दिसतात पहा. आता त्यांच्या पौराणिक ज्या लावण्या आहेत किंवा देवदेवताविषयक वर्णन करणाऱ्या ज्या लावण्या आहेत त्याच्यामध्ये पंढरपूर वर्णन, तुळजापूर वर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचे वर्णन, बार्शीचा भगवंत, यावरील लावण्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत पहा. मोरोपंताच्या संपर्कात आल्यानंतर महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना त्याने ह्या लावण्या रचलेल्या आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या लावण्या आहेत त्यामध्ये तुळजापूरच्या भवानीवर लिहिलेली ही जी लावणी ती यासारखी पहा. भूतळात जशी या स्थळात यमुना चळात हिमनग बाळा. तुळजाभवानीचे त्यांनी जे वर्णन केले पहा की भूतळामध्ये यमुना चळात हिमनग बाळा, असे भुवनत्रयी कोणती दुजी वेल्लाळा. कुत्ततटा कसुनी सुची दटा, घाटशील घटाव करीते माता, भक्ताची वाट पाहतसे येता जाता. कुणी कसा असो जन पिसा, विमानी बसा म्हणती सूर आता, या पानापाशी तीर्थावत जाऊन नाथा. ह्या ज्या ओळी आहेत या ओळीमध्ये आपल्याला प्रसादतेचा त्यांचा जो हव्यास आहे तो या ठिकाणी सुटलेला दिसत नाही पण त्यामुळे संस्कृत प्रचुरता देखील या ठिकाणी दिसते पहा. आता रामजोशीच्या ज्या उपदेशपर लावण्या आहेत पहा त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत पहा. त्या प्रामुख्यानं मनाची पकड घेणाऱ्या लावण्या आहेत पहा. नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण घडी, तरीच सार्थक मानव कुडी, ही त्यांची लावणी प्रसिद्ध आहे पहा. आता माणसाला मिळाला हा जो नरजन्म आहे तू कोणाला घडी कर पा तर नारायणाला घडी कर आणि जीवनाचा काय कर पा उद्धार कर. नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण घडी, तरीच सार्थक मानव कुडी. तर मानवाचं हे जे शरीर आहे तेव्हा सार्थक होईल पहा की जेव्हा तू हरीला सोबत करतील पहा. किंवा देव दिवसाची तनू हे साची, सुरत रसाची करुणे मजा, गमजा करती मन उमजेना हे न सुख पुढे पडेल वजा, भाई सावध व्हा.
त्यांनी लोकांना त्या काळामध्ये सावध करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. पहा की हे जे आयुष्य आहे हे 2 दिवसाचं काय पहा तनू आहे, पहा लक्षात घ्या. आणि त्यामुळे या जीवनामध्ये तू जे आयुष करतोस, मौज मजा करतोस, परंतु तू लवकर सावध होय आणि हरीची संगत धर आणि स्वतःचा उद्धार कर, असं त्यांनी उपदेश केला आहे. पहा तर यासारख्या त्यांच्या लावण्या आज देखील आपल्याला प्रामुख्यानं प्रसिद्ध दिसतात. पहा किंवा त्यांनी काही तत्कालीन त्या काळातले जे काही महाराज लोक होते, रामजोशींनी जेव्हा कीर्तन करायला सुरुवात केली त्यावेळेस काही त्या काळातल्या प्रस्थापितानं की हा तमाशामध्ये काम करणारा, लावल्या लिहिणाऱ्याचं कीर्तन नको असं त्यांना विरोध केला का. त्याच्यामध्ये सुबराव बुवा हे होते. पहा तर त्यांनी रामजोशीचं कीर्तन ठेवायला विरोध केला. त्यावेळेस रामजोशीने त्यांच्यावर एक लावणी लिहिलेली, पहा ती प्रसिद्ध आहे. ते असं म्हणतात पहा की हटातटाने पटा रंगोनी जटा धरिशी काशिरी. ते जे मठाचे प्रमुख होते त्याच्यावर त्यांनी टीका केलेली. पहा की हटातटाने पटा रंगोनी जटा धरिशी काशिरी, मठाची उटा ठेव कातरी, वनात अथवा जनात हो का मनात व्हावे परी, हरीचे नाव भवा बंधू तरी, काय गळ्यात घालशी तुळशीची लाकडी, ही काय भावाला दूर करतील माकडे. त्या गळ्यात तुळशीचे लाकडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. तुझी भावना खूप महत्त्वाची असं म्हटलं बा त्यांनी. किंवा बाहेर मिरवीशी आत हरीशी वाकडे, अशा भक्तीच्या रसासहित तू कसा म्हणूशी बुधा, हरिसंग सांडून घेशी तुधा. तर सुबराव बुवांना त्या संदर्भामध्ये त्यांनी जे विरोध केला त्यांच्या अनुषंगाने त्यांनी लावणी रचलेली ती प्रसिद्ध आहे. पहा त्याच्यामध्ये त्यांनी मठामध्ये उठाठेव करणारे किंवा गळ्यामध्ये तुळशीचे लाकडे घालणारे, वरवर बाहेर दिसणारे लौकिक अर्थाने परंतु अंतरंगातून कसे त्यांचा हरीशी वाकडे हा भाव त्यांनी या लावण्यामधून व्यक्त केला आहे. पहा त्यांच्या लावण्याची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये अर्थ चमत्कृती, खटकेबाजपणा आहे, प्रसादात्मकता आहे आणि भाषेचे लालित्य, यामुळे त्यांच्या लावण्या कशा आहेत पहा लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांची सुंदरामानामध्ये भरली किंवा कोण्याग सुबगाची मंजिरी या त्यांच्या लावण्या आजही मोठ्या प्रेमानं लोक काय करतात, रसिक त्यांचा आस्वाद घेताना आपल्याला दिसून येतात. पहा त्यांच्या लावण्यामध्ये प्रामुख्यानं अर्थ चमत्कृती दिसते, याशिवाय खटकेबाजपणा आहे, प्रसादात्मकता आहे आणि भाषेचं लालित्य आहे. पहा त्यामुळे त्यांच्या लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत. पहा आता रामजोशीने जे काही पोवाडे लिहिलेत पहा ते फार थोडे आहेत. रामजोशीचे जे पोवाडे आहेत ते थोडे आहेत. पहा त्याच्यामध्ये त्यांचं ब्राह्मणी राज्य जोरदार हा त्यांचा पुणे वर्णनाचा पोवाडा आहे. ब्राह्मणी राज्य जोरदार, त्याच्यामध्ये त्यांनी पुण्याचं वर्णन केलं आहे. पहा त्याच्यामध्ये ते असं म्हणतात पहा की लंकाचं पुण्यामध्ये लेश न दारिद्र्याचं. रावणाची जशी लंका होती सुवर्ण नगरी, तशी पुणे ही नगरी पहा त्या ठिकाणी दारिद्र्याचा लेशही आपल्याला दिसून येत नाही. त्याने पेशव्यांच्या संदर्भात असं म्हटलं पाहिजे की साक्षात विष्णू अवतार पेशवी कुळ, असे पुण्याने आणि पेशवाईचे वैभव ते वर्णन करतात. साक्षात विष्णू अवतार पेशवी कुळ असं पेशव्यांनी त्यांनी वर्णन केले. पहा पेशवाईच्या वैभवाचे त्यांनी वर्णन केलेले. पहा की पेंढाऱ्याने नंतर पडलेला दुष्काळ यांनी या साऱ्या वैभवाची हानी केली, त्याचे चित्र रामजोशींनी दुष्काळावरील पोवाड्यात रंगविले आहे. तर ब्राह्मणी राज्य जोरदार याच्यामध्ये त्यांनी पेशव्यांचे वैभव सांगितलेले. पहा त्याचबरोबर पुण्याला असं म्हटलं लंकाच, तिथं दारिद्र्यसुद्धा नाही असं वर्णन केलं. पहा त्याचप्रमाणे साक्षात विष्णू अवतार असं त्यांनी पेशवे कुळासंदर्भात म्हटलेले. पहा परंतु दुष्काळ जे पडला पहा त्याच्यावर देखील त्यांचा पोवाडा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तिथं दुष्काळामध्ये झालेल्या लोकांचे जे हाल आहेत ते या प्रामुख्यानं पोवाड्यामधून त्यांनी व्यक्त केले. पहा त्या काळातील समाजातील दैन्यावस्था आपल्याला वर्णन केले. पहा आणि त्यामुळे त्यांचे पोवाडे हे फारसे काही प्रसिद्ध नाहीत. पहा ब्राह्मणी राज्य जोरदार या
पोवाड्यामधून किंवा दुष्काळावर लिहिलेला जो पोवाडा आहे त्याच्यामधून आपल्याला वास्तव वर्णन येताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचे पोवाडे फारसे प्रसिद्ध नाहीत, त्यांच्या लावण्या जास्त प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्या जीवनामध्ये आलेली जी स्त्री चिमणाबाई आणि बयाबाई यांच्या साथीनं अतिशय दोन सुंदर स्त्रिया रामजोशी यांच्या जीवनामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांच्या साथीनं त्यांनी काय केलं तमाशामध्ये वगैरे आपल्याला काम केलेलं या ठिकाणी दिसून येतं. त्यांच्यावर एक त्यांनी लावणी लिहिलेली बयाबाईवर, ती त्यांची प्रसिद्ध आहे. दैवे ही गाठ बयाबाईची मज पडली साची, कविता इज संगी रंगा आली, असं त्यांनी म्हटलेलं आहे. या काव्यपंक्तीतून स्पष्ट केलेच आहे त्यांच्या अनेक लावण्यांना तिच्या सुरांनी जोड देऊन रंगाची खुलावट केली असेल. तर शाहिरांच्या रामजोशी यांच्या ज्या लावण्या आहेत त्या लावण्यांना सूर देण्याचं काम बयाबाईने केलेलं आहे. आणि त्यामुळं तिच्या संगतीमध्ये आपलं वाङ्मय कसं बहरलं हा देखील भाव त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. की दैवे ही गाठ बयाबाईची मज पडली साची, कविता इज संगे रंगा आली. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या लावणीमध्ये आपल्याला गोडवा दिसतो, नादमाधुर्य दिसतो. आणि त्यामुळं बाजीरावने देखील यांची बरीच कदर केलेली आपल्याला दिसून येते. त्यांना बिदग्या व देणग्या तर द्यायचेच दुसरे बाजीराव, त्याचबरोबर त्यांना दरमहा 25 रुपयाची 25 रुपये देखील त्यांना मिळत होते. आणि त्यामुळे यशस्वी कीर्तनकार आणि शाहीर असणारे रामजोशी मात्र वैयक्तिक जीवनामध्ये मात्र अतिशय विलासी आणि उधळे होते. ते मद्यपी होते. आणि त्यामुळं सारा पैसा, सारं वैभव त्यांनी आपल्याला त्यापायी व्यसनापायी खर्च केलेला दिसून येतं. त्यांच्या जर जीवनाचा आपण आलेख जर पाहिला लक्षात घ्या, अतिशय लोकप्रिय असणारा हा शाहीर, त्याला फार मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये देणग्या मिळाल्या, पैसा मिळाला, परंतु त्यांना हा पैसा पुरत नसे. त्याचं कारण असं फक्त त्यांचे जीवन प्रचंड विलासी असं होतं. आणि असं त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. ते असं म्हणतात शेवटी त्यांची अशी इच्छा होती की आपल्याला काशीला जायचे. आणि त्यामुळे ते बाजीरावपाशी आले, पेशव्यांपाशी आले. त्यांना तशी विनंतीही केली, परंतु पेशवे देखील त्यांना काही पैसे देऊ शकले नाहीत. आणि त्यामुळं काशी यात्रा त्यांना घडलेली नाही. मोरोपंतांनी हा सगळा उल्लेख त्यांच्या याच्यामध्ये करून ठेवलेला आपल्याला असं दिसतो. आणि त्यामुळं मोरोपंतांना त्यांनी जे लिहिलं आहे शेवटी की माझं हे जे काव्य आहे आणि माझी ही जी आठवण आहे ती तुम्ही स्मरणात ठेवा असं म्हटलेलं आहे. शेवटी त्यांना काशी यात्रा घडलेली नाही. आणि त्यामुळं इसवी सन 1813 त्यांचं काय झालेलं निधन झालेलं आहे. त्यांनी इतर शायरांना काजवे संबोधून स्वतःचा मात्र उल्लेख कविराय चमकला हीर असा त्यांनी केलेला देखील आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं त्यांच्या सर्व वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर केना वाटवे हे अभ्यासक असे म्हणतात. पांडित्य आणि पाचकळपणा त्यांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की पांडित्य दिसतं, पाचकळपणा दिसतो, विद्वत्ता दिसते. त्यांच्या काळामध्ये आपल्याला पांडित्य दिसतं, पाचकळपणा दिसतो, विद्वत्ता आणि ग्राम्यता दिसते. विद्वत्ता आहे, ग्राम्यता देखील दिसून येते. वैराग्य आणि व्यसनाधीनता याचे काय अलौकिक मिश्रण त्यांच्या चरित्रात आणि कवित्वात आढळते. त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एका बाजूनं पांडित्यही दिसतं, तितकंच पाचकळपणाही दिसतो, त्याचबरोबर विद्वत्ताही दिसते, ग्राम्यताही दिसते, वैराग्यही दिसतं आणि व्यसनाधीनताही दिसते. यांचे अलौकिक मिश्रण त्यांच्या जीवनात आणि काव्यामध्ये आढळते असं म्हटलेलं आहे. तर शाहिरी कवितेमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा असा हा शाहीर रामजोशी. त्यांना त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रियता लाभलेली आपल्याला असं दिसून येते. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विशेषतः मर्जी होती लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना 25 रुपये त्या काळामध्ये मानधन देखील महिना देखील दिला जायचा. दरमहा त्यांना 25 रुपये देखील दिले जायचे. त्यांना बेदग्या अनेक देणग्या देखील मिळायच्या. परंतु शाहीर रामजोशी यांचं जीवन मात्र अतिशय विलासी होतं, अतिशय रंगील आणि बेछूट अशी त्यांची वृत्ती होती. आणि त्यामुळे मग बयाबाई, चिमणाबाई
अतिशय सुंदर आणि देखण्या स्त्रिया यांच्या सहवासात आपण त्यांना आयुष्य व्यतीत केलेल्या या ठिकाणी दिसून येतं. पहा, असा असणार हा जो शाहीर आहे राम जोशी, त्यांचे पोवाडे फारसे काही प्रसिद्ध नाहीत, परंतु त्यांच्या लावण्या आज देखील रसिक मोठ्या आवडीने आपल्याला त्या लावण्याचा आस्वाद घेताना दिसतात. तर शाहीर राम जोशी यांच्या लावण्यांचा आणि पोवाड्यांचा आपण काय केला परिचय करून घेतला या ठिकाणी. धन्यवाद.